त्या भावामध्येच मिळते मोक्षाची ओळख खरी, जिथे भक्त आणि भगवंत झाले एकच तरी. जय सियाराम मंडळी, मी सुकन्या गणेश पालेकर आपणा सर्वांचे स्वागत करते वसुंधरा पायदिंडी 2025 मध्ये, जी निघाली आहे रामानंद संप्रदायाच्या उपपीठ मराठवाडा श्री क्षेत्र माऊली माहेर सिमूर गव्हाणेतून 28 सप्टेंबर 2025 रोजी आणि आज दिनांक 15 ऑक्टोबर 2025 म्हणजेच या वसुंधरा पायदिंडीचा 18वा दिवस. आणि आपण पाहत आहात आजच्या दिवसाचे हे दुसरे सत्र. चला तर मग मंडळी, आपणही या वसुंधरा पायदिंडीमध्ये सहभागी होऊयात आणि पाहूया आजच्या या पदयात्रेतील क्षणचित्रे. दुपारी मध्यान्ह पूजेनंतर सर्व यात्रिकी आणि भक्तगणांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला आणि त्याच ठिकाणी थोडीशी अल्पविश्रांती घेतली. अल्पविश्रांतीनंतर डोक्यावरचा सूर्य थोडासा पुढे सरकला. सोनेरी सूर्यकिरणांनी भूमीला हलकेच स्पर्श केला आणि त्या क्षणी पूज्यपाद जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्ध पादुका पुन्हा एकदा रथामध्ये विराजमान करण्यात आल्या आणि आपल्या या वसुंधरा पायदिंडीने पुढील दिशेने प्रस्थान केले. दिंडीने पुन्हा एकदा आपल्या पवित्र मोहिमेचा प्रारंभ केला. म्हणजे केवळ एक आध्यात्मिक प्रवास नव्हे, तर तो एक सुव्यवस्थित, शिस्तबद्ध आणि समरसतेने भरलेला वसुंधरा संरक्षणाचा सामूहिक उपक्रम आहे. या पदयात्रेतील प्रत्येक सोयीचे, प्रत्येक क्षणाचे आणि प्रत्येक सेवेचे नियोजन इतके बारकाईने केलेले आहे की त्यातून आपल्या अष्टपैलू व्यक्तिमत्व असणाऱ्या पूज्यपाद प्रभूंची दूरदृष्टी आणि समयसूचकता स्पष्टपणे जाणवते. प्रत्येक टप्प्यावर जबाबदाऱ्या ठरलेल्या आहेत. कोण कुठे कार्य करेल, कोणते पथक कोणती सेवा पार पाडेल, कोणत्या ठिकाणी विश्रांती घेईल, हे सर्व एका योग्य नियोजनानुसार चालत आहे. आणि या सर्वांमध्ये जाणवते ती म्हणजे साक्षात ईश्वरी प्रेरणा. पायदिंडी म्हणजे केवळ यात्रेचा प्रवास नाही, तर ती आहे संस्कारांची शाळा, अध्यात्माची दिशा आणि मानवतेचा उत्सव. या दिंडीत सहभागी झालेले भक्तगण आणि युवा ही केवळ चालणारी माणसे नाहीत, तर ते चालत्या बोलत्या संस्कृतीचे साक्षात प्रतीक आहेत. त्यांच्या हृदयात भगवंतावरील अखंड श्रद्धा आणि समाजासाठी काहीतरी करण्याची ज्वलंत प्रेरणा आहे. युवक या दिंडीचे एक मुख्य स्रोत आहेत. त्यांच्यामध्ये उफाळणारी सेवेची भावना, निस्वार्थ कर्माची प्रेरणा आणि आत्म्याशी विज्ञानाची सांगड घालण्याची प्रवृत्ती या यात्रेला एक नवीन दिशा देत आहे. पूज्यपाद रामानंदाचार्यजींच्या शिकवणीतून या तरुणांना मिळणारे संस्कार म्हणजे मानवतावाद, सद्गुण आणि नैतिकतेचे अमृत स्रोतच आहेत. या दिंडीच्या मार्गावर चालताना प्रत्येक पाऊल संस्काराचे, सेवेकडे जाणारा टप्पा आणि आत्मोक्तीकडे नेणारा प्रवास ठरतो. दिंडीतील युवा शक्ती ही आधुनिक विज्ञान आणि प्राचीन अध्यात्म यांचा समन्वय साधणारी शक्ती आहे.
जी आजच्या युगात युवांना सद्भावना, संतुलन, सत्याच्या प्रकाशाकडे नेते. नाथ महंता तुझी योगी राया, गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. वासी नाथ महंता तुझी योगी राया, गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाथ महंता. सायंकाळी नियोजित मार्ग पार करून आता आपली वसुंधरा पायी दिंडी येऊन पोहोचली आहे ॲग्रो मिल इस्लामपूर, तालुका वाळवा, जिल्हा सांगली या ठिकाणी. येथे पूज्यपाद प्रभूंच्या सिद्धपादुकांचे यजमानांच्या हस्ते वेदसंपन्न अशा पुरोहितांद्वारे शास्त्रोक्त पद्धतीने पूजन करण्यात आले. याच ठिकाणी सायंकाळच्या अल्पोपहाराची सुद्धा व्यवस्था करण्यात आली. यासाठी अन्नदान करणारे आजचे भाग्यवान दाते आहेत सुभाष रामभाऊ भोंबे. अन्नदान म्हणजे फक्त भूक भागवणे नाही, तर प्रत्येक जीवकारुण्याचा, करुणाभावाचा आणि सेवाभावाचा प्रकाश आहे. ईश्वराच्या प्रत्येक रूपाला आपण अन्न देतो, कारण प्रत्येक जीवमात्रामध्ये परमेश्वराचा अंश आहे. म्हणजे थोडक्यात अन्नदान ही ईश्वरी सेवाच आहे. आजच्या आपल्या या भाग्यवान दात्यांचे मनापासून कौतुक आहे. आधी केले मग सांगितले या उदात्त तत्वावर चालणारे आपले या वसुंधरा पायी दिंडीमधील गुरुसेवक खरोखरच गुरुप्रेमी, ईश्वरनिष्ठ आहेत. दुपारी विश्रांतीसाठी आपली ही वसुंधरा पायी दिंडी प्रकाश हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर इस्लामपूर परिसर, तालुका वाळवा, जिल्हा सांगली या ठिकाणी थांबली होती. त्या परिसराची अगदी मनापासून स्वच्छता करून त्या भूमीला पुन्हा एकदा स्वच्छ केले. त्यांच्या सेवेमुळे परिसर स्वच्छ, सुंदर आणि पवित्र, नीटनेटका दिसू लागला. जेथे वृक्ष वाढतात तेथे देव वसतो, जेथे स्वच्छता असते तेथे आरोग्य नांदते आणि जेथे निसर्गाचे रक्षण होते तेथेच खरा धर्म फुलतो. हाच आदर्श प्रस्थापित करण्यासाठी श्री पांडुरंग जावीर, मंडळ कृषी अधिकारी इस्लामपूर या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत सायंकाळच्या नाश्त्याच्या ठिकाणी म्हणजेच ॲग्रो मिल इस्लामपूर, तालुका वाळवा, जिल्हा सांगली येथे रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. आपण ज्या पृथ्वीवर जन्मलो ती केवळ आपली नाही, ती संपूर्ण जीवसृष्टीची जननी आहे. तिच्या कुशीत नद्या वाहतात, झाडे उभी राहतात, वारा श्वास घेतो आणि आकाश आपल्याला आश्रय देते. ही सृष्टी म्हणजे ईश्वरी मूर्तीच जणू. पण दुर्दैवाने आज आपण त्या ईश्वरी सृष्टीलाच प्रदूषणाने विद्रूप करत आहोत. औद्योगिक धूर, वाढती वाहने, प्लास्टिकचा वापर, कचऱ्याचे अयोग्य व्यवस्थापन आणि वृक्षतोड या सर्वच गोष्टींमुळे निसर्गाचा समतोल बिघडत चालला आहे. हवेत विष मिसळत चालले आहे, पाणी अपवित्र होत आहे, जमिनीचा पोत बदलत चालला आहे. याचे विपरीत परिणाम संपूर्ण जीवसृष्टीवर उमटत आहेत. मानवाला श्वसनाचे विकार, त्वचेचे आजार, हृदयविकार वाढले आहेत. मासे विषारी पाण्यात मरत आहेत, पक्षी आसरा शोधत आहेत आणि वृक्षांची हिरवळ कोमेजत आहे. आवाज, धूर, रासायनिक कचरा या सगळ्यानेच निसर्गाचे संतुलन ढासळले आहे. पण बंधूंनो, म्हणूनच निसर्गाचे रक्षण करणे म्हणजे ईश्वराची उपासना करणे होय. वृक्ष लावणे म्हणजे एक प्रार्थना आहे आणि पाणी वाचवणे म्हणजे एक पूजा. हाच संदेश पण या वसुंधरा पायी दिंडीतून देत समाजाला जागृत करत आपली ही वसुंधरा पायी दिंडी पुढे पुढे सरसावत आहे.
पर्यावरण जागृतीचा अनमोल संदेश देणारी आपली ही वसुंधरा पायी दिंडी येऊन पोहोचली आहे धनंजय सांस्कृतिक हॉल, इस्लामपूर, तालुका वाळवा, जिल्हा सांगली या ठिकाणी। येथील सर्व स्थानिक भाविक भक्तगण सज्ज होते ते वसुंधरा पायी दिंडीच्या स्वागतासाठी। सुशोभित अशा रांगोळ्या, धूपदीपांनी प्रज्वलित अशा तेजोमय दीपांनी पूज्यपाद प्रभूंच्या सिद्ध पादुकांचे सुवासिनींनी औक्षण केले आणि सर्व यात्रिकांसाठी सर्व इत्थंभूत व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली। आजच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचल्यावर वेदसंपन्न अशा पुरोहितांद्वारे शास्त्रोक्त पद्धतीने पूज्यपाद जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्ध पादुकांचे यजमानांच्या हस्ते षोडशोपचारी पूजन करण्यात आले आणि सर्व भक्तगणांनी आणि यात्रिकांनी सांजारतीचा लाभ घेतला। सायंकाळी सांजारती संपन्न करण्यात आली। त्यानंतर याच ठिकाणी सायंकाळच्या महाप्रसादाची सुद्धा व्यवस्था करण्यात आली। ज्या भाग्यवान दात्यांनी यासाठीचे अन्नदान केले त्यांचे नाव आहे सुभाष सखाहरी सोनवणे। त्याचप्रमाणे रात्रीच्या महाप्रसादामध्ये स्वीट डिशचा सुद्धा समावेश करण्यात आला होता। यासाठी ज्या भाग्यवान दात्यांनी अन्नदान केले त्यांचे नाव आहे पांडुरंग बाबूराव मरकड। या दोन्ही दात्यांचे निष्काम दातृत्व म्हणजे ईश्वराची कृपाकृती आहे आणि त्यांचे अन्नदान म्हणजे खरी आध्यात्मिक साधना आहे। म्हणूनच म्हटले गेले आहे अन्नदाता देवो भव। अशा या श्रेष्ठतम दात्यांचे अगदी मनापासून कौतुक आहे। संध्याकाळी धनंजय सांस्कृतिक हॉल, इस्लामपूर, तालुका वाळवा, जिल्हा सांगली या ठिकाणी माननीय प्राध्यापक अधिकराव यशवंतराव जाधव, त्याचप्रमाणे माननीय प्राध्यापक नासिक अमीर संदे आणि माननीय डॉक्टर परदेशी या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले। गेले 27 वर्ष अण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी आष्टा इथे काम करत असून मी सामाजिक सेवा करण्याची संधी अशी मी कायम करत असतो। सामाजिक काम करत असताना बरेच वेळा माझ्या गेल्या महिन्यामध्येच असा योग आला की आमच्या गल्लीतील सर्व महिला की मी रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी रत्नागिरी इथे मी दक्षिणपीठ नाणीसधाम इथे माझ्या स्वखर्चाने म्हणजे योगायोग आज असा आलाय की आज माझ्या हस्ते वृक्षारोपण झालं आणि हे जे सर्व कार्यकर्ते आहेत हे चांगले उपक्रम करत असतात आणि या उपक्रमाला माझ्या शुभेच्छा आहेत। इथून पुढे त्यांचे बरेच उपक्रम आहेत पण हे उपक्रम करत असताना काही कष्ट करावे लागतात, काही सर्व आपला संसार आणि हे सर्व सोडून इथे येऊन जे प्रामाणिकपणे लोक काम करत असतात मी यातून एकच सांगतो नलिगे मुक्ती धनसंपदा संत साथ हवा मला, हेच एवढंच मला सांगायचं आणि शुभेच्छा द्यायच्या आहेत। आणि एक आहे तुम्हाला सांगायचं म्हणजे आपण म्हणत असतोय की ओम सहनावतु सहन भुनक्तो सवीर्यम करवावे हे तेजस्विनी वधिस्तमस्तो मा विद्वेषावहे। म्हणजे असं आपण सर्व एकत्र मिळून काम करतो त्यावेळेला सर्व काम करत असताना सर्वांना त्याचा उपभोग घेता यावा या दृष्टिकोनातून सर्व काम करत असतात आणि या सर्व पीठाला माझ्या हार्दिक शुभेच्छा आहेत आणि यांचे चांगले उपक्रम आहेत। या उपक्रमाबद्दल माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहेत। जय श्री
आता आपण पाहिला आजच्या दुसऱ्या सत्रातील प्रवास. येथे आज रात्री शेजारती करण्यात येईल. सर्व यात्रिकी येथेच विसावा घेतील. चला तर मग मंडळी, आपणही आता येथे विश्रांती घेऊया आणि पुन्हा भेटूया उद्याच्या सत्रात. तोपर्यंत जय सियाराम. गुरु माऊली